नमस्कार, आपण पाहत आहात संगनायक न्यूज। आज आपण शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील काळेश्वर या परिसरात आलेलो आहोत। काळेश्वरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। या ठिकाणच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ सुनीता गिरमे मॅडम आपल्या सोबत आहे। शिंदवणे गावामध्ये गेले 3 महिने झाले या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कामं तसेच विविध विकास कामं सुरू झालेले आहेत। नमस्कार, मी सुनीता गिरमे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेश्वर येथे आहे। आमच्या शाळेमध्ये एकूण 17 मुलं 27 मुली असे एकूण 44 पट आहे। मुला मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट करून दिलेले आहे। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गेट सर्वात मोठे छान असे मुलांना बाहेर जाता येता अशा पद्धतीचं चांगलं गेट करून दिलेलं आहे। मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी निर्धोक पाणी मिळावं किंवा आरोग्य त्यांचं संपन्न राहावं यासाठी फिल्टरची व्यवस्था करून दिलेली आहे। पंचायत समितीकडून मुलांना खेळणी खूप छान प्रकारची मिळवून दिलेली आहे। तसंच रेन हार्वेस्टर म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी रेन हार्वेस्टर करून दिलेले आहे। आणि शाळेच्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये 11 CCTV बसवून दिलेले आहेत। हे सर्वात छान गोष्ट करून त्यांची सगळ्यात म्हणजे छान करून दिलेले आहे। तसंच आमच्या शाळेत पाण्याची उत्तम सोय असल्याने आम्ही शाळेमध्ये परसबाग निर्माण केलेली आहे। त्याचा आम्ही शालेय पोषण आहारामध्ये भरपूर असा भाज्यांचा उदाहरणार्थ शेवगा किंवा दुसरं पुदिनाचा, कोथिंबीरीचा, कढीपत्त्याचा भरपूर आम्ही वापर असा शालेय पोषण आहारामध्ये करतो। मेडिटेशन, प्राणायाम असे पण करतो। तसंच ज्ञानरचनावादाद्वारे मुलांना वेगवेगळे अभ्यासक्रमातले घटक शिकवतो। त्यामुळे त्यांचे संबोध असे स्पष्ट झालेले आहेत। आम्ही शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपर्कने आम्हाला TV दिलेला आहे। तसंच रोटरी क्लबने आम्हाला एक प्रोजेक्टर दिलेला आहे। तसेच लोकसहभागातून म्हणजे काही पालकांकडून ग्रामस्थांकडून पण आम्हाला पाण्याची टाकी वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी वारंवार मिळत असतात। हे अभियान सध्या सुरू आहे। या अभियानाबद्दल आपलं मत काय की आपण काय सांगाल या अभियानाबद्दल? या अभियानामुळे शाळेच्या सर्व भौतिक सुविधा पूर्ण झालेल्या आहेत। मुलांचा भरपूर विकास झालेला आहे। आमची शाळा डिजिटलच्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये फॅन वगैरे त्याची गरज असते ते छानपैकी आहे। असे ह्या अभियानाचा आमच्या शाळेसाठी खूप छान उपयोग आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांनी मुलांना का पाठवलं पाहिजे, एक मुख्याध्यापक म्हणून आपल्याला काय वाटतं ते सांगा। आता मुलांना पाठवलं म्हणजे आल्यानंतर पालक आमच्या शाळेतलं जे आत्ताचं वातावरण आहे ते अतिशय आकर्षक आहे, असं सुशोभित आहे, प्रसन्न वाटतं। कोणताही पालक आला तरी छान वाटतं त्यांना। आणि मुळात मला असं वाटतं की 1ली ते 10वी पर्यंत विनाकारण पैसे जास्त खर्च करू नयेत पालकांनी, कारण का 1ली ते 10वीचं मराठीमध्ये सर्व विषय शिकवले जातात। आमच्या शाळेमध्ये पायाभक्कम होतोय सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि सर्व गुण संपन्न मुलं तयार होतात। ऑलराऊंडर जे म्हणतात त्या पद्धतीची मुलं आमच्याकडे तयार होतात। मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून आपण गावातल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय संदेश द्या किंवा काय सांगाल त्यांना अभियानाच्या माध्यमातून आणि आव्हान काय कराल? तर आपल्या गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेचा जरूर फायदा घ्या। शाळेचा फायदा आहे, मोफत आहे सर्व, तर त्याचा पालकांनी फायदा घ्यावा असं वाटतं। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या गावात चांगल्या प्रकारे सुरू आहे। तर आपण या अभियानाच्या माध्यमातून या काळेश्वर परिसरातील पालकांना आपण काय सांगाल? मी पालकांना असं सांगू इच्छिते किंवा आव्हान करू इच्छिते की आपली मुलं सर्वांगीण विकासासाठी, उज्ज्वल भविष्य त्यांचं घडविण्यासाठी, सुसंस्कारित करण्यासाठी आपण आपली मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवावी आणि त्यांचं सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक, शाळा, प्रशासन कटिबद्ध आहोत। तर आज आपण काळेश्वर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आलो होतो। आपल्या सोबत या शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ सुनीता गिरमे आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी या शाळेमध्ये कशा प्रकारे हे अभियान राबवलं आणि या अभियानाच्या माध्यमातून कोणकोणती कामं झाली आणि या विकास कामामध्ये त्यांना कोणी सहकार्य केलं याचा देखील त्यांनी आपल्याला आढावा आणि लेखाजोखा सांगितलेला आहे।
तर हे अभियान चांगल्या प्रकारे शिंदवणे गावामध्ये शाळेमध्ये या परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला गिरवी मॅडमने सांगितलेलं आहे. तर त्यांचं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हे अभियान यशस्वीपणे पार पडून असे देखील या ठिकाणी मी प्रार्थना करतो. कॅमेरामन सोमनाथ खेडेकर सह मी सदाशिव कांबळे, संघनायक न्यूज, काळेशिवार, शिंदवणे, पुणे.